सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये, त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही, ना मी कोणाला उभा राहा म्हणू शकतो, ना कोणाला पाठिंबा आहे नाही, दोन्ही नाही म्हणू शकत, ना आपण कोणी अपक्ष उभा केलाय कोणाला पाठिंबा दिलाय. मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात सांगितलेलं आहे, सगळ्या स्वैराच्या अंमलबजावणीच्या बाजूनं कुणबी आणि मराठा एकच आहे. या बाजूनं जो राहील त्याला सहकार्य करा, मग तुम्ही कोणालाही करा, असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं, आजच नाही. कोणालाही करा, कोणालाही पाडा, पण ह्यावेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे, मराठ्याला इथून पुढं मराठ्याच्या मताला भेले पाहिजे. कोणालाही पाडा, पण आपल्या सगळ्या स्वैराच्या बाजूने असणाऱ्याला मदत करा, जो लेखी देईन त्याला मदत करा, जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या स्वैरांच्या बाजूने याला करायचं तुम्ही त्याला करा. ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली, जीवावर सोडलेली, हे मी प्रामाणिकपणानं आज मी पहिल्यापासून सांगतो. मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही, बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला तो विषय. महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच. मला असं म्हणायचं होतं, महायुती आणि आघाडी हे आमच्यासाठी सारखेच, याचा अर्थ असा आहे दोघंही सारखेच. यांनी वाटोळं केलं आमचं, कोणीच नाही कल्याण केलेलं, दोन्ही हरामखोरी हे यांनी दोघांनी माझ्या मायबाप मराठ्यांचं 70 वर्षापासून वाटोळं केलं. फक्त ते शब्दाचा शब्दप्रयोग केला, भ्रम निर्माण करायचा. म्हणजे पाटील म्हणले, जरांगे पाटील म्हणले महायुती चांगली आहे आणि महाविकासची आघाडी चांगली आहे आणि त्यांना मतदान करा. दोघाला कसं काय एकदाच मतदान करा म्हणून रवी? अरे तुमच्या काय डोके सळलेत का बधीर झालेत? काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसलंय? काय फेक आयडिया तुमच्या? काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी? आणि त्याच बातम्या हे राजकीय लोक आता व्हायरल करायला माझ्या की मी म्हणलोय महायुती चांगली आहे, महाविकास आघाडी चांगली. मग दोन्ही चांगले, तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का मराठ्याला? कोणाला तरी एकाला वाईट म्हणा ना. मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही, त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा, कोणाला सहकार्य करा, पण सगळ्या स्वैराच्या अंमलबजावणीच्या बाजूने जो असेल, जो मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने असेल, त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा. पाडण्यात सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय आहे, उभाच राहावा असं काही नाही. पाडण्यात सुद्धा लय मोठा विजय. इतकं पाडा एखाद्याला 5 पिढ्या ते उभा नाही राहायला पाहिजे. आणि असं जर खोडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम, त्याला तर लय लवकर पाडा, त्या बातम्या पसरणार सोडू नका. मी मराठ्यांची मूठ काय असते ना ते तुम्हाला विधानसभेला कचका दाखवेल. मी आता नाही या निवडणुकीत मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मिसळायचा. त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायचे नव्हती, आपल्याकडे वेळ कमी होता, हे मोठी निवडणूक असती, आपल्याला ते करायचं होतं की आता नको, म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं. म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या याच्या माध्यमातून. हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत, त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलोय. आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्षात येईल एखादी काटछाट होती दुसरीकडे बोलल्यावर, म्हणून सविस्तर बोलायला लागलो. दुसरीकडे काटछाट करतेत, अर्ध दाखवितेत, नाही दाखवितेत, म्हणून सविस्तर बोलायला लागलो. पुन्हा एकदा सांगतो, भ्रम निर्माण करू नका. करणाऱ्याचे नाव येणार आहे. पुढे चालून तुझ्या नेत्याला बी गरज आहे, पुढे चालून तुलाही गरज आहे. तू जर असलेल्या काड्या करशील, कसला एखादा भगार नेता निवडून आणण्यासाठी माझ्या समाजात काही संभ्रम पसरशील, तर तुला सुद्धा पुढे मराठ्यांच्या दारात जायचंय. पुढे तुला जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, तू सरपंच आहे, तो हा नेता येणार आहे पुन्हा आमदारकीला याला त्याला. त्यामुळे खोटे संभ्रम निर्माण करू नका, नाटक पसरू नका. मूठ मी उघडलेली का काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांगतो.